तुमच्यापैकी बऱ्याच जणांनी मला विचारलं होतं की अख्खा मेकअप केल्यानंतर तो काढायचा कसा. तर चला आज दाखवते. सगळ्यात आधी मी माझे केस जी आहेत ती वर टाय करून घेते आणि आता आपण डबल क्लिन्झिंग करणार आहोत. तर त्यासाठी सगळ्यात पहिले आपल्याला ऑइलिंग करायची असते. म्हणजे ऑइलने किंवा मेकअप रिमूव्हरने आपला जो मेकअप आहे तो व्यवस्थित काढून घ्यायचा आहे. इथे मी जॉन्सन बेबीचा बेबी ऑइल घेतलेला आहे. तुम्ही कोकोनट ऑइलसुद्धा घेऊ शकता. छान अप्लाय केल्यानंतर 1 मिनटं छान रब करायचा, पूर्ण मेकअप व्यवस्थित काढून टाकायचं. त्यानंतर टिश्यू पेपरने पूर्ण जो मेकअप आहे तो व्यवस्थित क्लीन करून घ्यायचा. तर अशा प्रकारे सगळ्यात आधी आपल्याला ऑइल किंवा मेकअप रिमूव्हरने मेकअप काढून घ्यायचा आहे. मेकअप व्यवस्थित काढल्यानंतर आपल्याला फेसवॉश करायचा आहे. तर फेसवॉशने चेहरा आपल्याला 1 मिनटं छान रब करायचा आहे, जेणेकरून आपल्या पोर्समध्ये जेवढं पण मेकअप असेल ते डीपली निघून जाईल. फेसवॉश केल्यानंतर चेहरा ड्राय करून घ्यायचा आहे आणि त्यानंतर आपल्याला टोनर अप्लाय करायचा आहे. मी इथे द मॉम्स्कोचा व्हिटॅमिन सी टोनर अप्लाय करते, जेणेकरून जे पोर्स आहेत ते मिनिमाइज होतील. यानंतर आपल्याला मॉइश्चरायझर अप्लाय करायचा आहे. मी इथे वेनुसियाचा मॉइश्चरायझर अप्लाय करते, कारण विंटर सीझन आहे, थोडासा हायड्रेटिंग मॉइश्चरायझर आपल्याला लावायचा आहे. त्यानंतर इथे मी लॅक्टो कलर माइनचा अंडर आय क्रीम घेतलेला आहे. रात्रीची वेळ आहे त्यामुळे अंडर आय क्रीम मी लावणं जास्त प्रिफर करते. यानंतर लिप बाम लावून लिप्स छान मी हायड्रेट केले आहेत. तर अशा प्रकारे आपल्याला मेकअप काढायचा आहे आणि मेकअप काढल्यानंतर अशी ही स्किन केअर करायची आहे. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला, व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. बाय बाय अँड टेक